संदीपकाची गुरुभक्ती. पूर्वी गोदावरीच्या तीरी अरण्यामध्ये अंगिरस ऋषींचा आश्रम होता. त्यात पहिलं ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असत. त्यांचे अनेक शिष्य होते. ते वेदशास्त्रादिकांचा अभ्यास करायचे. संदीपक हा त्यांच्यापैकीच एक शिष्य. तो विद्वान आणि थोर गुरुभक्त होता. एके दिवशी वेदधर्माने आपल्या सर्व शिष्यांना बोलावले व म्हणाले, तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. शिष्य म्हणाले, गुरुजी, तुमचे वचन आम्हाला प्रमाण आहे. जे सांगायचे आहे ते सांगा. वेदधर्म म्हणाले, मी जन्मांतरी अनेक पापकर्मे केलेली आहेत. त्यापैकी तपश्चर्येने बहुतांश पातके संपली आहेत. जे दुष्कर्म शेष राहिले आहे ते भोगल्याशिवाय संपणार नाही. ते पापभोग याच देहाने भोगणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी मी काशीला जाऊन राहणार आहे. त्यावेळी तुमच्यापैकी कोण बरोबर येऊन माझी सेवा करील ते सांगा. ते ऐकताच सर्व शिष्य मंडळी एकमेकाकडे पाहू लागली. तेव्हा संदीपक विद्वतेने म्हणाला, गुरुजी, जो दुःख भोग तुम्हाला भोगायचा आहे तो या देहाच्या पतनापूर्वीच भोगून पापचालन करा. त्याशिवाय तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. हे मलाही मान्य आहे. मी तुमची सेवा करण्यास तयार आहे. ते ऐकून वेदधर्माला समाधान वाटले. ते म्हणाले, बाबा रे, नीट विचार कर. दुःख भोगताना मी कुष्ठरोगी होईल, अपंग होईल, पांगळा होईल, मला अंधत्व येईल. तुला 21 वर्ष मला सांभाळावे लागेल. हे एक खंडन सेवा व्रतच असेल. त्याला तुझी तयारी आहे का? संदीपक म्हणाला, गुरुजी, तुम्ही कृपा केली तर तुमचे सर्व पापभोग भोगण्यास मी तयार आहे. वेदधर्म म्हणाले, तुझी सद्भावना मी जाणतो, पण त्याचे कर्म त्यानेच भोगले पाहिजे. ते अन्य कोणालाही देता येत नाही. माझी देहप्रारब्ध मीच भोगणार आहे. त्यावेळी माझी सेवाशुश्रूषा करताना तुला अधिक कष्ट पडणार आहेत. संदीपक म्हणाला, गुरुजी, माझ्यासाठी तुम्हीच काशी विश्वेश्वर आहात. तुमच्यासाठी मी कितीही कष्ट सोसीन. काही दिवसांनी वेदधर्म संदीपकाला बरोबर घेऊन काशीस गेले. तेथे मणिकर्णिकेच्या उत्तरेस कल्लेश्वरा सन्निध्यात वास्तव्य केले. मणिकर्णिकेत स्नान करून विश्वनाथाची पूजा करणे असा त्यांचा नित्य नेम होता. काही काळाने वेदधर्मांना कुष्ठरोग झाला. जखमांनी शरीर अमंगल दिसू लागले. हातापायाची बोटे झडली. त्यातच अंधत्व आले. फेफरे येऊ लागले. ते दुःख त्यांना सहन होईना. ते संदीपकावर रागवायचे, त्याची निंदा करायचे. महाव्याधीने त्यांचा स्वभाव पार बदलला होता. ते हट्टी, चिडखोर, उर्मट, क्रूर, शिवराळ झाले होते. ते असंबद्ध बडबडायचे. संदीपकाला परमेश्वराविरुद्ध आज्ञा देऊन अतिशय त्रास द्यायचे. त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर नक्कीच पळून गेला असता, पण तो डगमगला नाही. अनेक हालअपेष्ट सोसून गुरुसेवेत अहोरात्र तत्पर राहिला. तो गुरुचे गुणदोष कधीच मनात आणीत नसे. गुरुसेवेत तो स्वतःलाही विसरून जात असे. त्याला स्वतःसाठी वेळ मिळत नसे. देहदर्शनालाही जाता येत नसे, पण त्याबद्दल त्याला कधीही खंत वाटली नाही. संदीपकाची ही एकनिष्ठ सेवाभक्ती पाहून काशी विश्वनाथ प्रसन्न झाला. त्याने त्याला दर्शन दिले व म्हणाला, तुझी गुरुभक्ती पाहून मी संतुष्ट झालो आहे. तरी इष्ट वर मागून घे. संदीपक गुरुकडे गेला व म्हणाला, गुरुजी, भगवान शंकर प्रसन्न होऊन मला वर देत आहेत. तुमची व्याधी बरी व्हावी असा वर मागू का? ते ऐकून वेदधर्म म्हणाले, ज्याला मुक्ती हवी आहे त्याने कृतपापांचे भोग भोगूनच संपवावेत, असे धर्मशास्त्र सांगते. मी तेच करीत आहे. म्हणून माझ्या व्याधी कृतीसाठी ईश्वराला प्रार्थना करू नकोस. संदीपक शंकरापाशी गेला व म्हणाला, देवा, मला आपल्याकडून कोणताही वर नको आहे.